नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 13, ओवी 1 ते ओवी 15च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय सुरुवातीलाच श्री गुरूंचं स्मरण करतायत. ते म्हणतात, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे. अहो, ज्या श्री गुरूंच्या चरणांचं अत्यंत आदराने स्मरण केल्यानंतर संपूर्ण विद्या प्राप्त होतात. कारण त्यांच्या चरणी संपूर्ण विद्यांचं माहेरघरच असतं. त्या चरणांना ज्ञानोबाराय वंदन करतात. जयांचेनी आठवे, शब्द सृष्टी आंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसिये. अहो, या सद्गुरूंचं, त्यांच्या चरणांचं स्मरण जरी झालं तरी संपूर्ण शब्दसृष्टी प्रगट होते. आणि एवढंच काय, तर आपल्या जिव्हेच्या म्हणजे वाचेच्याच ठिकाणी संपूर्णपणे सारस्वत म्हणजे वक्तृत्व प्रगट होतं. वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुष म्हणे, रस होती वोळगणे अक्षरांसी. आणि असं जे वक्तृत्व आपल्या वाचेशी प्रगट होतं ते काय करतं, तर ते अमृतालाही फिकं वाटावं इतकं ते सुरेख आणि गोड असतं. अमृताते पारुष म्हणे आणि रस होती वोळगणे अक्षरांसी. ज्ञानोबाराय नवरसांचा उल्लेख करतात. ते नवरस अक्षरांना धरून राहतात. म्हणजेच प्रत्येक अक्षरामधनं रस हे ओतप्रोत भरलेले असतात. थोडक्यात असं रसाळ वक्तृत्व प्रगट होतं. माऊली हो, आपण हे रसाळ वक्तृत्व ओव्यांमधनं अनुभवतोच आहोत. पुढे ज्ञानोबाराय म्हणतायत, गुरूंच्या चरणांचं स्मरण केल्यावर, वंदन केल्यावर भावाचे अवतरण, अवतरवी ती खूण, हाता चढे संपूर्ण तत्वबोध. अहो, आत्मज्ञानाच्या ठिकाणी जे रहस्य आहे, पण त्या रहस्याला सुद्धा जे प्रगट करतं, खुणा दाखवून प्रगट करतं, भावार्थाच्या रूपाने प्रगट करतं, ते सद्गुरूंच्या कृपेमुळेच घडतं. आणि हाता चढे संपूर्ण तत्वबोध. हा बोध कुठला, तर आत्मतत्वाचा बोध संपूर्णपणे प्राप्त होतो. अशा या श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारून राहावं. श्री गुरुचे पाय, जय हृदय गिवसूनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. अहो, जेव्हा ह्या श्री गुरूंचे चरण आपल्या हृदयात राहतात तेव्हा आपल्याला हे आत्मज्ञान प्राप्त होण्याचं भाग्य लाभतं. माऊली हो, या ठिकाणी श्री गुरूंच्या चरणांचं स्मरण, श्री गुरूंचं स्मरण म्हणजे अर्थात नामस्मरणच, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे ज्ञानोबाराय म्हणतायत, ते नमस्कारुनी आता, तो पितामहाचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे. ज्ञानोबारायांनी श्री गुरूंच्या चरणांचं स्मरण केलं, वंदन केलं, आणि आता पितामहाचा पिता, ब्रह्मदेवाचा पिता आणि साक्षात लक्ष्मीचा पती, लक्ष्मीचा भरता, तो काय म्हणतोय, अर्थात भगवंत साक्षात भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत ते मी सांगतो, असंच ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. आणि इथूनच आपल्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ योगाबद्दलची माहिती मिळायला सुरुवात होते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, तरी पार्था परिसी जे, देह हे क्षेत्र म्हणिजे,
हेची जाणे तो बोलीजे क्षेत्रज्ञ येथे. अरे अर्जुना, हा जो देह आहे ना, या देहाला क्षेत्र म्हणतात. आणि या देहाचं जे ज्ञान ज्याला आहे, या देहाला जो जाणतो त्यालाच क्षेत्रज्ञ बोललं जातं. असा खुलासा या पहिल्याच ओवीत भगवंतांनी अर्जुनाला केलेला आहे. पहिली ओवी अशा अर्थाने मी म्हणतो की इथपासून भगवान उवाच म्हणजे भगवंत आणि अर्जुनाचा संवाद सुरू झाला, ही 7वी ओवी. पण या 7व्या ओवीपासूनच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची ओळख करून दिली जाते. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मी जाण निरुते, जो सर्व क्षेत्राते संगोपोनी असे. या देहाला आपाद मस्तक, पायाच्या नखापासून मस्तकापर्यंत ज्यांनी व्यापून टाकलेला आहे, असा जो क्षेत्रज्ञ तो खरोखर मीच आहे असं भगवंत म्हणतायत. अर्थात या क्षेत्रामधल्या चैतन्याविषयीच ते सांगतायत. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ कोण, हे समजून घेणं यालाच खऱ्या अर्थाने आम्ही ज्ञान असे म्हणतो. तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेणे भावे, म्हणितले ते आघवे सांगो आता. अर्जुना, आता या देहाला किंवा शरीराला ज्या अर्थाने क्षेत्र म्हटलेलं आहे, त्याच्या मागचा काय भाव आहे हे मी तुला आता सांगतो. हे क्षेत्र का म्हणिजे, कैसे के हे उपजे, कवण कवणी वाढविजे विकारा येथ. ह्याला क्षेत्र का बरं म्हणायचे? हे क्षेत्र कसं काय प्रगट झालं, कशामुळे प्रगट झालं आणि कोणकोणत्या गोष्टीमुळे या क्षेत्राची वाढ होते, याबद्दलही मी तुला सांगतो. हे औट हात मोटके की केवढे पाम केतुके, बरड की पिके कोणाचे हे. आता हे फक्त 3.5 हात किंवा मोठं एवढंच आहे का? एवढीच या देहाची मर्यादा आहे का? का अजून काही आहे? बरड की पिके, हे नापीक आहे किंवा काही पिकवणारं आहे, ह्याच्यातून काही प्राप्त होतं असं आहे? आणि हे कोणाचं आहे हे सगळं मी तुला सांगतो. इत्यादी सर्व जे जे याचे भाव, ते बोलीजती सावे व अवधान देई. असे या क्षेत्राच्या संबंधात जे काही भाव असतील, ज्या काही गोष्टी असतील, त्या मी तुला बोलताना आता संवादाच्याच माध्यमातून व्यवस्थित सांगतो. तू मात्र लक्ष दे. पै याची स्थळा कारणे, श्रुती सदा बोबाणे, तर्कू येणेंची ठिकाणे तोंडाळू केला. अरे तुला काय सांगू, ह्या क्षेत्राबद्दलच विचार करता करता उपनिषद अर्थात श्रुती ह्यांनी सदा बोबाणे खूप आरडाओरडा केला. तर्कू येणेंची ठिकाणे तोंडाळू केला आणि तर्काला सुद्धा वेगवेगळे तर्क करण्यासाठी, वेगवेगळी बडबड करण्यासाठी सुद्धा हेच ठिकाण सापडलं, अर्थात क्षेत्रच सापडलं. चाळिता हेची बोली, चाळिता हेची बोली, दर्शने शेवटा आली, तेवींची नाही बुजाविली अजूनही द्वंद्वे. अरे ह्या क्षेत्राविषयी चर्चा करण्यासाठी दर्शनं आली, पण त्या दर्शनांचा सुद्धा शेवट झाला, पण क्षेत्राविषयी काही खुलासा झाला नाही. तेवींची नाही बुझाविली अजूनही द्वंद्वे, पण तरी सुद्धा या क्षेत्राविषयीचा त्यांच्यातला परस्पर विरोध अजूनही नाहीसा झालेला नाही, असं ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी,
राम कृष्ण हरी.